नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। भक्तिमय वातावरणात दाभिळ येथील पारायण सोहळा झाला संपन्न। याची देही याची डोळा हा आनंद मेळा भक्तांनी केला साजरा। पोलादपूर तालुक्यातील आध्यात्मिक केंद्र म्हणून ओळखले जाणारे दाभिळ या गावी नुकताच पारायण सोहळा संपन्न झाला। हा सोहळा अत्यंत आनंदी भक्तिमय वातावरणात पार पाडण्यात आला। महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार व प्रवचनकार यांनी या प्रसंगी हजेरी लावली। आपल्या सुमधुर वाणीने त्यांनी भक्तांना मंत्रमुग्ध केले। श्री विष्णू सहस्त्रनाम जपत अवघा वैष्णवी मेळावा येथे संपन्न झाला। तर साक्षात ज्ञानेश्वरीचा पारायण करून माऊलींचा संदेश संपूर्ण तालुक्यामध्ये देण्यात आला। वैकुंठवासी सद्गुरू मारुतीबाबा मोरे यांच्या कृपा आशीर्वादाने त्यांचे शिष्य वैकुंठवासी हनुमंत बाबा मोरे व हबाजी बाबा मोरे यांच्या कृपा आशीर्वादाने वैकुंठवासी गुरुवर्य ज्ञानेश्वर मोरे माऊली व वैकुंठवासी गुरुवर्य हरिश्चंद्र बाबा मोरे यांच्या कृपा आशीर्वादाने गुरुवर्य केशवदास महाराज दळवी, गुरुवर्य आनंददादा महाराज मोरे, गुरुवर्य रघुनाथदादा महाराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली हा पारायण सोहळा संपन्न झाला। गेले 8 दिवस हा सोहळा संपन्न होत होता। सर्व भक्तांना दररोजचा महाप्रसाद दिला जात होता। अगदी आनंद वातावरणात हा सोहळा संपन्न झाला। दाभिळ ग्रामस्थांनी अत्यंत कठोर परिश्रम घेऊन हा पारायण सोहळा यशस्वीरित्या संपन्न केला। एकादशी निमित्त गुरुवर्य रघुनाथ महाराज मोरे यांनी आपल्या प्रवचनरूपी सेवेने भक्तिमार्गातून मोक्षाकडे कसे जावे याचे सुंदर विवेचन केले। तर श्री शिंदे महाराज यांनी भक्तिमार्ग आपल्याला जीवनात सद्मार्ग कसा दाखवतो याचा उदाहरण देऊन स्पष्टीकरण केले। तर काल्याच्या कीर्तनामध्ये गुरुवर्य केशवदास महाराज दळवी यांनी गोकुळातील श्रीकृष्णाच्या विविध लीला डोळ्यासमोर उभ्या केल्या। संध्याकाळी दाभिळ गावामधून ग्रामदेवी मंदिराकडे दिंडी सोहळा काढण्यात आला। हा सोहळा म्हणजे एक नयनरम्य अद्भुत सोहळा होता। याची देही याची डोळा असा हा सोहळा संपन्न झाला। यामध्ये दुग्ध शर्करा योग म्हणजे नामदार भरतशेठ गोगावले साहेब यांच्या हस्ते मंदिर जीर्णोद्धार सोहळा पार पाडण्यात आला। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी दाभिळ ग्रामस्थ पंचकृषीतील मंडळी व कार्यकारिणी पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी प्रकाश कदमसह तृप्ती भोईर, पोलादपूर। या दाभिळ नगरीमध्ये जे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी राजी पारायण आज संपन्न होते। हे मंदिर आणि पारायण पूर्णतः देण्याचं काम भगवंत पाटोळेंनी केलेलं आहे आणि त्याला सहकार्य आपल्या माडपालातून मांडवचे आमदार आताचे नामदार हरिभक्त नामदार भरतशेठजी गोगावले साहेब यांच्या सहकार्यातून आमचं हे मंदिर उभं राहिलेलं आहे। आणि आताच रस्त्याचं काम चालू आहे, ब्रिजचं काम चालू आहे। आमच्या ह्या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकास कामे चालू आहेत। आणखी आमचा हा सोहळा संपन्न करण्यात यशस्वी करण्यात आमच्या ह्या देवळे विभागातील मग करंजे असेल, आमचे लवसा असेल, देवळे असेल, दाभिळ, हालदोळा, बौद्धवाडी या सर्व ग्रामस्थांनी आणि कोल्हापूर तालुक्यातील सर्व भाविक भक्तांनी इथं उपस्थित राहून आमचा या सोहळा यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल मी सर्व भाविक भक्तांना धन्यवाद देतो। रामकृष्ण। श्रीराम दळवी, मुंबई अध्यक्ष। आज गेल्या आणखी अनेक वर्षे 89 वर्षापूर्वी आमचं मंदिर होतं। अनेक महात्म्याची इच्छा होती की ते कवडरू मंदिर जे आहे ते मंदिर कळसामध्ये रूपांतर व्हावं आणि ते त्यांचा जो संकल्प होता तो संकल्प केशव महाराजांनी आणि इतर मंडळी सहकार्याने गावच्या सगळ्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन तो संकल्प सोडला आणि तो संकल्प आम्ही उचलून धरला आणि ते कवडरू मंदिर जे होतं ते आम्ही कळसामध्ये रूपांतर केलं। आज मंदिराला सुरुवात केल्यापासून आम्ही 8 महिन्यामध्ये ते मंदिर पूर्ण केलं आणि पारायणाचा जो विषय होता तो पारायणाविषयी काही तांत्रिक गोष्टी सोडल्या तर नंतर फक्त 13 दिवसामध्ये आमच्या हातामध्ये वेळ होता आणि त्या 13 दिवसामध्ये आम्ही पारायण व्यवस्थितरित्या पार पाडलं। त्यासाठी सर्व भरतशेठ गोगावले असो किंवा आपल्या कळमे साहेब असोत या सगळ्या आम्हाला व्यवस्थित आर्थिक सहाय्य केलं। आमचे सर्व ग्रामस्थ असतील किंवा आमचे देणगीदार असतील यांना
शुभेच्छा द्याव्या तेवढ्या कमीच आहेत आणि त्यांच्या सहकार्याने आम्ही एवढं मोठं पारण प्लस मंदिर उभं केलं याचं सर्वस्व श्रेय या देणगीदाराला जातं. आम्ही मात्र निमित्त आहोत आणि हे असं कार्य येणाऱ्या पुढच्या पिढीने घडो एवढी इच्छा सदिच्छा व्यक्त करतो.